कवठेसार रस्ते कामात हलगर्जी. स्वाभिमानीचे जनगोंडा पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर कामाला गती. कवठेसार येथे स्वागत कमानीपासून सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामाबाबत हलगर्जी होत असल्याने स्वाभिमानीचे माजी उपसरपंच जनगोंडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते दादुनशा फकीर, माजी ग्रामपंचायत सदस्य रफिक मुल्लाणी यांनी जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना पाचारण केले. सुमारे 800 मीटर लांबीच्या या रस्त्यासाठी तब्बल 1,14,00,000चा निधी मंजूर असूनही कामात डांबर कमी वापरले जात असल्याची चर्चा नागरिकांतून सुरू होती. तसेच जुना रस्ता खोदून नव्याने मजबूतीकरण करून डांबरीकरण करणे, मुख्यतः गावाजवळील 300 मीटर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली. यासोबतच गावाबाहेरील गटारीचे अपुरे बांधकामामुळे मैलायुक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने शेतीचे नुकसान होत असल्याचीही तक्रार करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जयसिंगपूरचे उपअभियंता श्री सूर्यवंशी यांनी रस्ता टेंडरनुसारच सुरू असल्याचे स्पष्ट केले. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे तेथे जुने खराब झालेले डांबरीकरण उकरून नव्याने काम करण्याचे आदेश ठेकेदारास दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गटारीसाठी सिमेंट पाईप टाकण्यात आल्या आहेत, परंतु त्या गटारीला जोडल्या गेल्या नाहीत. ते अपुरे राहिलेले काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावाजवळील उर्वरित रस्त्याचे डांबरीकरणही लवकरच नवीन निधी उपलब्ध झाल्यानंतर पूर्ण करू, अशी ग्वाही दिली. यावेळी बांधकाम विभागाचे श्री शिंगाडे व कवठेसारचे सरपंच पोपट भोकरे उपस्थित होते. रस्त्याच्या कामात डांबर कमी वापरले जात असल्याची चर्चा सुरू असताना स्वाभिमानीचे जनगोंडा पाटील, दादुनशा फकीर, काँग्रेसचे रफिक मुलाणी व ग्रामपंचायत सदस्य बाळासो तेरदाळे, गणेश गुरव यांच्या तत्परतेमुळे कामास मजबूतीकरण मिळाले. काळ्या मातीचा भौगोलिक परिसर व महापुराच्या क्षेत्रातून जाणारा हा रस्ता असल्याने दर्जेदार काम होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. महान कार्य न्यूजसाठी संदीप नांद्रेकर, कवठेसार.